आज मला बनवायचा होता डोसा, पण काल गडबडीमध्ये तांदूळ आणि डाळ भिजवायचेच विसरून गेले. त्यानंतर मला आठवलं की माझ्याकडे पालक आहे, तर मी इन्स्टंट डोसा बनवला. मग तर मी इथं पालक व्यवस्थित नीट करून घेतलेला होता, तर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुतलं आणि बारीक कट करून घेतला. मग डोसाचं बॅटर बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला पालक आणि 4 चमचे रवा आणि 2 चमचे दही ॲड केलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं. तर माझ्याकडं बॅटर जास्त होतं म्हणून मी 2 बॅचमध्ये ॲड केलं. आणि हे बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार मीठ ॲड केलं आणि आपलं बॅटर साईडला ठेवून दिलं. मग डोशासोबत खाण्यासाठी मी चटणीही बनवून घेतली होती. तर चटणीसाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, डाळवं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ ॲड केलं आणि हे सर्व मिक्सरला बारीक फिरवून घेतलं. आणि ही चटणी रेडी झाल्यानंतर मग त्यासाठी तडका तयार केला. तर तडक्यासाठी मी तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि थोडेसे तीळ ॲड केले आणि तो तडकानंतर चटणीमध्ये ॲड केला आणि मिक्स करून घेतले. नंतर आपण नॉर्मल डोसा जसा बनवतो तसाच हा डोसा बनवून घेतला. तर मुलांसाठी हा हेल्दी ऑप्शन एकदम बेस्ट आहे आणि इन्स्टंट डोसा होतो यामुळे, आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. तर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर त्यानंतर डोसा वगैरे बनवून झाल्यानंतर मग मी डोसा वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर काव्याची एक्झाम चालू आहे, तर त्यासाठी मग मी इथं थोडा वेळ तिचा अभ्यास घेतला. आता मुलांना खूप कंटाळा आला आहे की आता कधी एक्झाम संपते असं झालेलं आहे, पण त्यासाठी तिला थोडा वेळ अभ्यासाला बसवलं होतं. तर तिच्यासाठी मी पण बसले तिच्यासोबत. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.